श्रीदेवी सातेरी माऊली पंचातान देवस्थान आणि श्री सातेरी माऊली प्रासादिक नाट्य मंडळ मोपा सहर्ष सहविनय स्वनंद सादर करीत आहोत श्री परेश हनुमान नाईक लिखित आणि श्री नंदकुमार नाईक दिग्दर्शित 2 अंकी धमाल विनोदी मालवणी नाट्य कलाकृती दिवाळी दिवाळी दिवाळी। असुरवदा
चिठी लायतात ते सारखेला कम पैसा पाय धुले सवन चिका लागतात मला इतक्या म्हणा झालं ना कितके राहतात पण कम सगळे मिळते मध्ये तू तुमचं खान करून येणार काय रे मग म्हणतात आपलं काय माणसं औषध तो भो अरे हम तसं कोणी बोली माहिती रे मुगे तुका वाटत आहे तू बांध राजा तेलो बाका शानपणा सांगता ए किती बोल म्हणतात मला जमणार नाही तर घरात चला मला दोघं अरे काय कर औषध खावऱ्या तुका सांगला ना मरे हे दोघं नसतले म्हणा काम करू मग कोणी काम करा बरं तर आणि भटक सांगलाय सांगलात मला कोणा विचारतो हो ए तू काही विचारू ना कोणी तुझ्या ओढून घेऊ नको ती अपसारणा मी अपशरणा कल्ली अपशरणा ए बाबा मी म्हणत असतो तो म्हणावतो तू अपसारणा म्हणाल तुम्ही काय सांगलं मी काही सांगत ना अरे देवाकडे गाडी नको रे गाडी नाही रे झगडी लाव नको या मारहळा मेला तुझ्या झ आणि नशीब बेगीन बोललं अरे बाबा आता माना दिली ना अरे त्याला बोला नाही बरं काय बोलता तो हो सका बघ कृष्ण होतो अरे सगळ्याकडे वास करतो अरे तू कितके राहणार रे गाडी घालू नको रे गाडी नाही रे बापूस मेलो असो सगळं काय करायचं तो काय तुमचा काय बसता माझ्या मनाला नाकाच बोलते मला मारे ए जिलेस करू नका तुका भटक सांगला ना बरे सांगलाय तू पात्रो गेलो नाही सांगा माहिती गेले पादा देव असा मरे काय पळालो असा काय खाता कोण झाला ए बाबा आधी घरात चल नाही ती सेफ्टीची टाकी खाली पडून ये म्हणजे तुझा सगळा आगाम झाला मग भटाकडे चल तू उद्या मी तुझ्या पांच्याकडे होय होय माहीत असा रे तुम्ही कसे सगळे सोहळे आहात ते सोरो पिल्ल्या जातात देवळा देव असा पळा जायचा ना देव ए बाबा आता कान पडेल म्हणते या एका एकाच्या अरे उचवटता रे अरे कळा मला समाज अडचणी अरे भया होते काय ना बघून घेतलंय म्हणे आणि काय करतलो घरात करतलो अरे खेकारे असले फुसके धमके देतोय ह्या करतले आणि त्याव करतले एक जावता नाही तुझ्या हातीतून हे ते खेळणे बांधा चला अरे बाबा इतक्यात किती अरे मगे बांधाय मरे केळमे आता माय खेळल्या मध्ये मग पाण्याचं नव्हतं मरे चल चल अरे बाबा काय होऊन ये होते रा थांब नाही हाड रे काय पावसा नाही मा काय रे ये बाबा ससले ना वडके ना ही काय ना आता सौती ना आम्हाला बरी पीस रे हो खाली हळूहळू पुढे जात बस तेच ए जुडबिया होय बसला तर पाला जाणार काय होय कुठं ऐकलं ए असली बाबू वाटी मी नाही हा करून सगळं बस आणि गेलो जास्त सांगायला गेलो तर मला सांगा
गाव बघतोय गाडी घालू नको म्हणा गाडी नाही रे गजाली रे खेळा नोकी तुझ्या हातेर मार शिरावर पाचो भाऊ मला वाटलं पाना बघून आपल्या ग्रुपवर बाबूच काय करतो बापूस करू नका गाडी घालू नको रे वाटावाकडे अरे मी काही नाही घातलं चेस्तलाय म्हणून सांगत आहे अरे ती आणि ते का चेततो ना मी तोड करलंय तुझं हारशे ए लुडम्या तू असते की द्या त्याला माका तरी बोलावून येतात तुका काय सॉरी ती काय गुवाची उतरी केलं मनात नाही तर तो आमरे राजा किरवरतो आज्या करून ती किसी मानलं आज्या मेल्या तुका सगळा खाऊ मरे हा हे रुकल्या झाकून दे तुझा तो बघ कसं बघून बघून मुर्गा आहे ह्या कसा झाला माहिती आहे आपला ठेवा झाकून आणि दुसऱ्याचा बापूच पहिले काय का पायापुढे चिरडून तुमच्या बापाशी ना पितावी ए सोमया कोणाच्या रे बापाशी जाबिता आणि ते कोणाक लाईट घालतं असत मरे अरे हिरे तो माझं रणतो रणजित सोमनाथ सोरेका सुरलेका पाडे पुढे मेल्या तुझ्या तोंडात ते काच सांगते रे बापाशी जा पिले नाही म्हणा आणि सगळ्या भारतात थोडं काटलं होय ऐकलं काय चालतंय का रुपया अरे सोरो आटला सापला मला सगळा मला गवर नीट सुद्धा म्हणताला मग माता वाचताना काय दूध दिसले बहिणीचा आहे परत मुडा दिलं टाइमपास करू असतो ना जसं गेम पुरे काय सांगते रे त्याला खेळलंय केव्हा खेळले का काही जात मला फर्स्ट पोळी सुरू केले मी म्हणा आता बंद झालं तर कर मला सुरू करू रे फोन सरकारा थोडे दिवस राहा म्हटलं अरे मिळाली तो जुगार बोलत रे मग सोनो बरोबर अमृत अरे मेरा सोळा पिन कोणा काय मिळता मग सांग मला तर काय माहिती काय सांग काय माहित आता दोन पेग मारले का सगळा खराब आहे पेन्शन जाता पेन्शन घ्या घरावारी वाटता कोणाच्या बापाची तर बहिणा ही एकटा बाकी सगळं हुनीत अरे वाईट मानलं का घरा फुकट गावाला जाता कसं रे बाबा इमानात मेरा दूध कितने ना उचलून गावाला काय तो पैसो तो तू सोरो पिताय बघ तो पैसो पैसून हाटते रे तुमका म्हणून सांगतोय हा अरे झील दिता रे केव्हा उंदिया सुधारित वस्ती सुधारित त्याच्यावर काय थोडा थोडा अरे पुढे मेल्या तुझ्या पाय मेली तशी वस्ती कुंभक रे मग तर ते काय फायदा ते ठेवून अरे रंजिताचा लगीन करूचा नाही आता काय लगीन नाही करू का अरे त्याका व्हाय झालं जाईन तो आणि करीन आपल्या बाईला केला एक सोम घ्या काका साहेब दिया तेव्हा लगीन झालं त्याका झाली रे खूप वर्षा पण काय रे तू स्वर्गात चाललाय का लव्ह मॅरेज रे की ना रे काय आहे का सांग रे लव मॅरेज मध्ये आणि खय रे लगीन खय चाललं त्या बारा आता त्या सोड रे
फुल मारायला का मारायला काय करतोय त्या माझ्यामुळे ये मला कमी पडा राम मेलो लागता मग काय तो तासवड राव रे तेव्हा तुम्ही पिक्चर बघून काय का ना तेव्हा बाबा अरे त्या झाडावर बसून म्हणत मला पिक्चराची गाणी बघे या म्हण मारे गाणं गाणं कैसा कोणी सांगा तुमका आम्ही गाणं म्हणतोय म्हणा ती पलटची आजी सांगा होती तो पहिली तो इमिग्रेशन तो म्हणे गाणं बरं म्हणता मी ऐकलं अरे म्हण सोन्या गाणं बिणं काय ना मागं येणार या काहीतरी बारीक सारीक म्हण अरे म्हण रे बाबा अरे काय दिसताना मला सांगलाय ये तुका सांगतोय हा माका काय म्हण मला सोळ्या काय म्हणची ते वडील आजारात बघ सायरान खायचं काय करतलं काय करतलं काय करतलं? काय करतलं काय करतलो आणखी वाज मारतलो चल नाही सांगणार देव मेलो तिच्या झालेली काकू का काय बरोबर टाइम पाहिजे होता आमचं झोपल्याचं टाइमपास करत असते खट खट केले तुला शिवरात्रीला गेलो किती कोंडे अरे नशिबाचा आजच चांगला अटॅक होणार येते आम्ही उद्या सकाळी येतो बेगिन ये नाल जोडूचे आहोत नाल चलते आहेत हे तुझ्या हात काय मोडले काय रे ही किती किलो छाप मारू तुझ्या पण बसलो मी बसते ये काय म्हणजे अरे तुझ्या एकलो अरे मेरे का पेडला बसलाय की काय मी बसलाय अरे बाबा आटपा दिली ना दोन नाही कसे अजून बाबा या मध्ये दिलं झाली बरं तयारी होय झाली म्हण करो बेगी दिलो मास्तरी दो
माका ती बायले बोलतो विचारली म्हणून सांग माझी माहिती बघ का आईनात काय रे पोरं झोपले म्हणा आपलं नव्हत्या आधी मी घेऊन नाही म्हणत. अरे बाळ घ्या वाढून ये गावात प्रसाद खाते मग येत अरे मेल्या पाया तरी पडले पुढं बघतोय तो अरे ही सांगले बरे पाया पडा येतोय लांब सुद्धा काय पाठ देव पाया तुझ्या वाचणार काय पुढं कर घे सोंग्या घे मेल्या ऐकतो दिसतं लिंबू सरबत पिली होतो सोनं पिले तो हा रे जमणार लावणा करता बघ आणि सोडून हे मेल्या अमृत मरेता हे बाबा आता घेतलंय मला चल जेवून चल आणि तुझं जीप घे रे काय तर नाव रणजीत आज तुला काहीतरी कामात नाल्याला गावात तरी खुईत मी घेऊन येतोय सांगतोय लोक झाडून दी भजन असं व्हायचं तीनचा नाव तिथं झाडून देतोय भाजी ती मध्ये आवडते गेला या खाती अंडी होई जाऊ का घे वहिनी मग प्रसाद घे मग सजावतो आणि घेऊन द्या भरपूर होय रे होय बाबा काय बाबा भजन आली हा अगो तिथं मग गवळण म्हणा तू गवळण म्हण आणि एखाद्या गवळा झाडून दिले का सांगता होय रे त्याका झाडून देतोय भजन झालं त्याका घरात नेऊन सोडतलस ना वहिनी वहिनी बाय सोलेर काटा होय होय धाडतोय आता जेवणा वाढत जातोय समजला चल बाबा ठोकडे समजवत हो 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 होय होय हो 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 माझा वाटला हो घरात झालं त्या काय काढला अरे मेल्या वाट सामाना कमी खा आणि रात्री भजनाला येताना खेळ मारून घे हा होय होय अरे वासा तू मारून घे आणि बाबा जातोय बघ तो पाचला पडू नको तुझा गायचा नीट निपट आणि लवकर गायतो होय 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 तिचं निपटते सगळं काम येते पर्यंत मेल्या हो हो होय होय मी असा नाही त्याला तू सांगायचा तो हो 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 Thank you.
तू बाबा टायर्ड आहे तू साईड कर बघ सगळा बाहेर आहे का असाने तू म्हणते तर माझी
मैं उधर आके देगा मेरे वो कुड़ी। हाँ अरे तुमको क्या पड़ा है? अरे तुम सिर्फ पैसा दे रे। हाँ अरे मैं बहुत पहले से इतना हो रे बुढ़ी, नो टेंशन। हाँ पुलिस भी सब क्लियर। हाँ अरे कल ला जाके देता हूँ मरे। हाँ बरा बरा गुड नाइट। हाँ बरा काय बरी डील झाली। संध्याच्या टायमार का भजन होईल। हे मेले ए बाबानू झाला तुमचा ए कुठला चल हिचा काम झाला बघी। ए बाबा किया तरी उठ हिचा काम चल। माहित राव रे मास्तर बघ काय सुरात कथा तो कया बंधू म्हणे देवा। इतकी बरी केली की पिट्या घातली। घ्या चला बसा 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 काका घे काय द्या नको सगळ्यांना मिळते मोठी ऑर्डर ती माऊली केटर सामान त्यांच्याकडे वाटून तरी अरे आता मात्रा हो गई होय होय दोन असत बरा 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 येते वाय कापता येते होय होय येते दोनही घेऊन येतो बर चल जाऊया आता झोपतोय तुका बरा बरा उसळी नको उसळी खादी पुढे जातो इतक्या उसळीचे पुढे घेतले ते तरी खाऊया नाही मित्राचो वाढदिवस आता त्यांनी बोलायले आहेत माका रात तो फिरते रे बोली हीच मारे घराकडे कचरा वाळता तो बोलत होता बाय करतो वाईट तरी ठीक मारे काहीतरी काय बरोबर अभंग म्हटले आणि त्यांनी नाही तू काय त्याच्याकडे त्याच्याकडे काय शाळा सोडल्या
आता किती काढते गावाचो रात दीस आता माझी सटाकली हा वाट काय करायला सांगायची वाट लायलाय बरे वडी बाचय बॉलाचो भायरो करतले का अरे त्या सोड रे तो बापूस काय म्हणता ऐकलं तुका अभंग आहे ना 17 वर्षाचं थोडं झालं म्हणत्या बापूस तुझं तुका पाजरो गेलो एका पाजरो म्हणान चान्स दिलो मी काहीतरी वाईट करतले हा कर बरे तसा सदी ती ब्लॅक करत आज वाईट कर काय मेलो कर्म तर वाईट करतो सगळा तो दाम्य घटून जमणार किती राहणार रे अरे देवाकडे गाडी घालणे घालतो गाडी नाही रे मी काय सांगतो फोनवरच असताना फक्त दिसभर चिकटा नसता नाही का अरे तुमच्या पड्यात काय चुकता दोन मी माझ्या पैशाने करतोय आणि तुमच्या पड्यात काय चुकता एक आज म्हटले बापूच काय म्हणतात अभंग म्हणा येणार ना मग आता म्हण मरे आता माझी सट करून जपा मी काहीतरी वाईट करतोय शेवटचा सांगतोय तुमका काय जीव दिकलं दी मरे पण पहिली अभंग बाबा बाबा बेसिंग तो बरे दुसरा काहीतरी म्हण काहीतरी म्हण अरे वैल्या नंतर खायला तुला तरी बघ त्याचे खालचे सूल पर्यंत माझा इंगो काय तो लक्षात दौरा कुणाचे मडे आहे रे मडे कुणाचे मडे आहे रे मडे धावा 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 अरे काय सांगते का आणि होय कसं का डॉक्टरांकडे बरे का दिल्लीतला प्रकरण नाही बरे हो काका तू सोड डावड्याचा बुगी राव रे मध्ये आहे का बाय बाय अरे काय झालं माझं बाय अरे काय झालं ते का अरे अरे ते पिपळा मला अरे काय झालं माझ्या अरे काय केलं वहिनी अशी रडा नको घे अगे आजो आणि आणलो घेऊन गेला त्या डॉक्टराकडे हा फोन करायला का हॅलो आणले पोचला रे डॉक्टराकडे काय म्हणता डॉक्टर अरे देवा कोणी रे केलं ह्या वहिनी ही बघ कसा मी बाय साईडी गेलं कसा बरा असा मरे का कोणा मेल्या फडकीली रे ती बारक्या फोन मरे का हा चल येते फोन अरे अभि तुझं दाट बरं दिल्लीत प्रकरण झालं मरे काय सांगतो अरे डॉक्टरांनी काय सांगलं बरा असा मरे का आणि कोणी केला रे मला कात्रो धरून काय झोगी राहा रे ती घरा झाली आहे एक सांगा नको बाय घाता घरा झटकले वहिनी केवळ जर तू घर बाय बरा असा अरे डॉक्टर झटले का घरा अरे पण काय झालं रे ते का ओके वहिनी डॉक्टरांनी त्याच्या फोनावर सांग ना त्याच्या आता घरात धरतेले की जा बघूया घराकडे ए अभि जा वहिनी घराकडे सोडून ये जा अरे पण काय झालं
तुम्ही सोडताना सगळं सांगितलं का कोणाला वेळा होती उठली रे ती? अरे दिल्ली म्हणता म्हणता वाचतो आणि आता आमच्या गावात काय एका बरे जिथे नाही का आम्हाला काय रे काय झाला? अरे सोमग्या तुका शुद्ध खय असा हा? अरे बलात्कार झालो बलात्कार आणि तो सुद्धा एका 8 वर्षाच्या पोरात. अरे पण त्याचा तुका रे काय हा? या नुसतं पी पी आणि काही येत नाही. ए बाळग्या तू याच्यात कित्याक पिसावते रे? अरे पिसवा नको त्याला काय रुपल्या. हे सोमगे तू जा घरा तुझी आणि फुकटची लचाड नको आहे सर. अरे पण कोणार रे आणि कोणी केलं रे त्याच्यावर? अरे तू जाते आता खरं काय काय चल. अरे अरे आता आम्ही करूया तरी हॉस्पिटलात गेलो तर पोलीस केस जाते. अरे पोलीस काय करतले ते ठाऊक कसा त्यांका काय सांगायचा? आमका गावलं जाल्या मारिया करून त्यांना मिळाले. अरे माणसा वगैरे पहिली धरू आहे ना ते का? अरे पण धरतो कोणा कळत नको कोणतो? अरे कळतो रे कोणतो मगे वगैरे का? पण कसं कळतो बाबा सांग तो का येऊन सांगतो बाबा माझा घर मी रेप केलाय म्हणा. सांगतो आम्ही पेढ्यात देऊ बघूया देऊ काय म्हणता तू. चला बघा माझी तकली तापाय त्याला धरून ओसो मारतल. अरे सोमग्या अरे तू कितके राहणार रे? अरे प्रसंग आयलो आणि तू करताय का? मी काय केलं? काय केलं मी? तुमच्या नैनाला माका सांगा बरं. मी योग्य सोडून काढताय कोणाचो? अरे देवा काय चालतात माका इचारा माका. याच्यावर अरे सोड नका रे बाळग्या का बघते ना बाळग्या. अरे बाळग्या बाई तू तरी थंडे तू तरी किती करू नको. हे समजे तू बस त्याला बसा आता चलत राहायचं तोंड घेऊन. इथं राव गांडण. हा इथं आधी बसा. मग आता राग दिलो जरा बरं का उभं ठीक जरा ठेव. असा मी असं रवानी तू बस आता बसा. बस बस. रगलो मावकारिलो रे बाबा. ये रे बाबा ये बोल काय आता तू नाही घातल्या कोण घालतो तुझ्याशिवाय? तू घाल बरे का गाडाय ना. आणखीन कोणाचाच प्रश्न नाही. बरोबर बरे बरा असा हल्ल्या घाला सगळे जण हात जोडा. आवलीलो मा काय विचार काय दिसणार देवा पिपळा वैला अखंडारा वैला देवतारा गावच्या गाव देवा. आज तुझ्या गावात ही तुझी लेकरा तुझ्याकडे सांगणं मागतो मागणं करतो. आज काय अनिष्ट घडला त्याचे तुझ्या पायाकडे उपाय मागतो. तू त्यांच्या प्रतिसाद देतो आणि ही काळी कर्तृत्व कोणी केली ती त्यांना दाखवून देऊची. आणि या ज्या लेकरा तुझ्या हो प्रसंग इलो त्याचा न्याय देऊचो. आणि कसली करणी भूत बाधा व्हायला उतुरला काय असा तर तुझ्या पायामुळे घे रे देवा साहेब. आणि कल्याण कर रे देवा साहेब.
काय कामा ती करा मरे तू काय तोंड उडा बघ आड मरे बघ काय आता काय आडा सडसडी माका गाव काय ना अरे आता तुमका का तुमच्या का लोड्या काय नको अरे दवर पाय इल्ल्या होतावर काय बाबा शी दिवाय दवर कधी मरे तुमची कामा चल सांग त्या काय काय करते चल वाजन जातोय बाबा साहेबा साहेबा पुढे पुढे साहेबा साहेबा इलोरे दिसतो काय वाजायचं बरा वाज तो मान दिलेला तो मान्य करून घे आणि देवा आमका एका प्रश्नाचं उत्तर दिलं बाबा अरे प्रश्न काय असा देवा आज ज्या काय ह्या वहिनीच्या बायकेचा प्रसंग इलो तो कोणी केलो त्याचा नाव सांग देवा अरे काळोखात दिसता काळोखात दिसता काळोख दिसता देवा असा कसा जा काय घडला कसला समोर घडला वा वैरे लेकरा गोष्ट काय झालाय सर गोष्ट काय झालाय सर अरे अन्या अरे बिगी जा आणि गोमूत्र घेऊन ये आणि सगळीकडे सुपोट गोमूत्र काय जमा आणि कोणता हात अरे तिला हा कोणी आहे सर एखादी आधी गोविंदर होय 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 काय देवा सांग पुढे सांग रे गावातलो पोर असा तो पण अजून काळोखात दिसता बरे अरे अन्या अरे काय केलं अरे अन्या बिगी बिगी अरे गोमूत्र आणलं वा सगळीकडे सुपोट अरे सुपोट अरे मारूनच टाकतोय त्या काय मारतोय आणि त्या सोंग्या काय मारतो अरे बाळग्या अरे त्याच्या क्या चट्टे रे
आधी धरत आहे का देव म्हणता तो रानात असा रानात स्वतःला काही कळ राहणार असा मरे चला त्या शोध्या रे का अरे तो पण रात झाली मग अरे अरे रात झाली म्हणून काय झालं मला सकाळी पळून गेलो झाले तो मरे काय करताय पोपट इंस्पेक्टर पोपट चुलबुल पांडे जामी बोलतोय जामी करणार नाही आणि जामी बोलणार नाही जामी केव्हाच करणार नाही तुम्ही पोलिसांना सांगता आधी कसे शोधतात का हो तुमका सांगला ना मग त्या दिवशी धरा म्हणा एका धरून जाऊ तो पळालो आणि मार खाल्लो भलत्या दोन एकी मी हा मी एक पॉट मारी त्याच्या भावड्यांचं पटकलो माझ्या तेव्हा पाया पडा मिळालं माका बावडी देतो पण मान बाबा चला हो पाहतच होतो सगळेजण टॉर्च घेऊया शोधूया का चला होय शोधा शोधा नका आणि शोधून या माझ्याकडे ओके मी करतोय गैरवलंय काय रे बाबा या रे पाण्यात गेला त्या व्यक्ती ये काय इलू 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 ऐका नको हे ऐका ऐका रे ऐका बघा तो डेंजर माणूस असा मार खाशात त्याच्याकडसून तुमका जर दिसलो तर करतलेत का हा कळा अभ्या तुम्ही घरात आलाय आणि तुम्ही रे आम्ही आजा ती आणि मी असे वरतून जाऊया आम्ही अशा हच होतो ओके चला साडे 2 दिवस झाले सांगतोय मी नाही करू बघ हे बघ तुका हगासर मारतले त्यांच्यानी मारलं होतो खरं काय सांग मीच रेप केले मारलात टाकतले होते त्या उजवाडला म्हणा सुटला आता माझ्या डोक्यात बसला ना बरा रावला तावडीक माझ्या भजनात गेला रे देवळात बाबाच्या बाटलेतला वाईस पेटायलं म्हटलं चल सोडतय तुका गाडीवर बसला गाडीवर कसा घेऊन गेलं आणि 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 काय केलं तिथून सुटला आणि पळाला तसं मी धावले त्याच्याकडचं बघले तर पेडाकडे लागलं गेलं गेलं आणि गळत दाबल्या धरून त्याचं अरे या तू केलं किती बदलो रे बदलो अभंग मरा म्हणता
खेळटा बरा, शिकता, हुशार असा. अरे सगळे म्हाका त्याच्या वांगडा कंपेअर कर. आणि फक्त त्याच्या वांगडा नाही रे, गावातल्या खयच्याय पोरान काय करून. मग म्हणत कसे 17 वर्षाचो घोडो दिया, काय घेणं नाही तुका. एका बघ त्याका बघ, म्हाका राग येईल. हेंका सांगलंय मी काहीतरी वाईट करतले म्हणा, पुढे माझी मस्करी करीत. आता लायलाय मला मी सणाची वाट, पण आता एकट्याचीच नाही रे, गावातल्या सगळ्यांची वाट लायतलंय. बापूस सोरो पिऊन आणि मी ड्रग्स. आता आणखी कोणाचा तोंड उघडाचा नाही बघ म्हणा. अरे पॅकात केलाय ना मी. ए बघया बघया, तुका कोण सोडाय जातो, तुका फसाड चढाय झालं. हे कोण असा बघे बघया, बघे तू आणि मी. न्यायालय आज आपल्या न्याय देत आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूचे वकील, साक्षीदार आणि आरोपीचे म्हणणे लक्षात घेता, सर्व पुरावे नजरेसमोर घेता व गुन्हेगाराची वैद्यकीय चाचणीचे कागदपत्र पाहता हे न्यायालय आरोपी रणजित सुर्लेकर याला दोषी मानत आहे. पण जेणेकरून आरोपी रणजित सुर्लेकर अल्पवयीन असल्या कारणाने त्याला 3 महिने सुधारगृहात पाठवण्याची शिक्षा ठोठावत आहे. द कोड ऑफ एंजल फॉर द डे. पिछले 2.5 महीने से जिसकी प्रतीक्षा कर रहे थे वो घड़ी आपने दी. एक बलात्कारी राक्षस को 3 महीने की सजा. क्या कहेंगे इस न्याय को? एक 17 साल के लड़के ने किया था ये घिनौना काम. नाबालिग युवक बलात्कार कैसे कर सकता है? मगर 3 महीने की सजा. 2.5 महीने की कड़ी तहकीक के बाद हुआ फैसला, मगर 3 महीने की सजा. क्या कर रही है सरकार? क्या भगवान ने भी आंखें बंद कर दी है? ऐसे दरिंदों को अगर 3 महीने में छोड़ा जाता है तो ऐसी वारदातें और भी बार बार होंगी. सारे जवान पूरी तरह से प्रभावित हो सकते हैं. क्या आप हमें बता सकते कि आप कैसा सुन रहे हैं? उधर पेड़ के पास किसी ने बावड़ी ने उड़ी मारिया, वो मर गया. किसकी लगी है नजर? आप मेरे बच्चे बिल्कुल हमारे पीछे. एक माँ और एक पत्नी की दिल चीर कर रखने वाली चीखें. वह रो रही है अपनी बेटी की मौत पर. आप तब तक जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए हमारा चैनल. धन्यवाद. म्हणता इली दिवस. अरे होई तो नरकासूर बघ, कोसो डुलता तो. त्याने केव्हा सोपायचं काय नाही. अजून नरकासुर ओढतो आणि तो आकाश दिवळ ओढतो. हे तुम्ही खेळा रे, तुझ्या रस्त्यात तुमच्या हातीतून काय लावलं ना काम. अरे अरे तो कितके राहणार रे. देवाकडे गाडी घालू नको म्हणा. गाडी नाही रे, मग झगडा नको म्हणून सांगा होता. हा झगडा नको, किती झगडा नको. नरकासूर म्हणा हाती का उलपाय. आता रोज रोज तिने गेले तो कोणा रे. हा कोणा उलपाया. तू काय रे, तू का गेले वाईस हात झाले त्याला धरतो लो. हे बाबा खेळ चालू जाय. या पण कोणाचा. अरे माझा. अरे तुझा काय होतं. आणखीन जमा टाकताना रे. माझ्या कुडी एकला घेऊन यायचं ना, एकट्या एकट्या थापटाय त्याला घेऊन. अरे येतो मोठं नरकासूर कोणी करून सांगलं तुमका. केव्हाच पाहिजे केव्हा. हे सोंग्या. अरे सोंग्या कर या नरकासूर म्हणा नको. अरे रणजिता करियावर नरकासूर म्हणा. 8 दिवस झाले जेलूसून सुटा निलो. काय सांगतो. बरे केव्हाच चाललं की त्या बाबडा पोरही गेला आणि बापूसही गेला आणि वहिनी बाबडी फिरता गावत. होय.
आठवण येईल की अंग अजून शिरशिरता. अरे येण्याच्या कारणावले असा जाताला होता असं वाटतच नव्हता रे. बरोबर सांगला तो मरे पहिलीपासूनच बात. तसं सगळेच नाच मेल्या बाबा आता सत्यानाश केलो पोरा तो. हे चुकीचं झालं. 17 वर्षात एवढे 3 महिने हा 17 वर्षात कसं एक बोलतो कायदो तो काय चुलीत घाल मेल्याचो कायदो ठरले का घंट्याचा कायदा आता परत सुटलं परत दात करतो ना जात करतो काय सुरूच केले तो शाळेकडे एका पोरात धरले का पोर चप्पल म्हणत पळाला आणि आता तर मेलो सुरी ओझिता काय सांगतो आमका गावला मला घरी आणि मला बरोच आपतूया गोडच झाले मेले कपडा घरले का आणि आता तर मेलो चोरीचा करू लागलो शेजारच्या गावातले 10 पोर जमा केले सगळ्यांका घरी आणि बराचर मारिया गेल्या होय रे. अरे मानग्याचे 4-5 गाठीया गाड्या आणि गावले झाल्या मरासर मारिया. आणि सांगते हा पोलिसांकडे दिले नको आधी मेला दोरात मार्या बघे ऐका बघे केव्हा शपथ सांगतोय हातिकात गावानी. अरे तंगड्यात मोडून घालते बघ त्याचे गळ्यात असं मारलं आता मुतातून बाहेर अरे उगी राव रे उगी राव अरे किती बघिराव बापाची बिया नाही ना बिया तरी किती हातिकात देवानी तंगड्यात घालतोय बघ त्याचे कोणा सांगतलं रणजी केव्हा इथं या बोराचे मरे आणि आता सध्या चालला का रे तू कोणा सांगतले तसा अरे म्हणतात ते कोणे रे. अरे गावात 4-5 कोणे इथे मेरे सगळे कोंबडी खाल्ल्याने मरे या हातपाय असतात तर अरे हातपाय अंतरा म्हणा सांगते बरे तू हातपाय ते हातपाय मोठं बोले असत तर राहणार ना होय तर तू वाचत सगळ्यांचा इतिहास करून घेतात मेले मगे वाघ बघले आहेत तेव्हा गावात वाघ आणि खळप रानात वाघ नाही उरी झालं काय नाही लुटल्या होय तर 5-6 महिन्याआधी धरलेल्यात बरे एक वाघ आणि धरून दिल्यात पोलिसांकडे 3 महिने पिंजऱ्यात ठेवलो होतो. आता पिंजऱ्यातून सुटलो. आता बघाच कशी एका चिटकीला मुरगटाची काय झाला इयाले अरे तेव्हा खूप चालल्यात बरे माका धरलो म्हणा माझी मस्करी करीत माका काय येणं नाही अभाव नाही अभ्यास नाही हा नाही ता नाही भोगले रे खूप भोगलं पण आता नाही. आता ऐकल्यात मरे पाचच्या 8 दिवसात 4 चोरी आणि 1 हाफ मर्डर केलं. पोलीस अरे हट पोलीस काय करतले काही एक करूचे नाही ते माका. अरे त्यांचा हप्तो जाता मधो अरे वरसुनात त्याची ऑर्डर येता हे पत्रकार रिपोर्टर बघी किती याकाच सांगतय मारतलय आणि पुडतलय आणि कोले मारतात वाव वाव परा दिलो गावात विला गाव कोंबड्यांची नाही हा तुमची माझी वाट लावली आहे तुम्ही सगळ्यांनी. आता बघाच कशी एकाची वाट लायची ती. काय करू ह्याच्यापेक्षा मोठं नरकासूर करा. अरे ह्या काय बडा केला तुमचा 4 दिवस उरले दिवाळी. कौनू बाप कशी दिवाळी साजरी करते ती आठवण रावतली तुमका सगळ्यांका. पुढचे 2 दिवस गावाबाहेर जात 5
लाखाची डील असा. दिवाळीच्या आतले दिवस येतात. हे आपल्या नरकासूर तयार हो. ऐकलंय मा? नाहीतर एका एका गाठतलाय धरून. काय रे आजा? गावातल्या नवीन पिलांका सांभाळून दवर. वाघ वाघ परत दिला गावात. म्हणता म्हणता मला वाद झालो. अरे पण तो असो अचानक प्रकट झालो कसो. बापा 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 8,000 नरकासुरा. अरे अरे तू घेतलाय की त्या हरामाच्या पैशामध्ये. अरे नरकासुराचे ते देऊन रुपल्या देऊन आमच्या इतकी भीड लागली. हा मारा मारा त्याका. मारा काय मारा. ती अख्या शेपडी घातलं. अरे तो इलो आम्ही एकटोच बोलतोय. हा तू नाही आणि तू नाही. अरे माका सांगा तरी तो वाचून इलो म्हणा. अरे सांगलं ना मला माझ्या उगीरा तू तुझं बापूस वरती काढलं. अरे माका काय टाकतो माझ्या फाडसून उभा होतोय. ए पण तो पुकळी पैसे. अरे तांबडे तांबडे रिबणी चांगली आहे तुझ्या शाळेत. ती माझ्या पाय. अरे माझा पाय खाई गेला रे. तुका दिसला काय रे? अरे घरा काय रे का? भद्र केला का रे? तुम्ही घरात सोडतो म्हणून चांगलेलंच नाही रे. अरे काय गेला रे ते? तुम्ही मारला असते का? तुम्ही सगळ्यांनी मिळून मारला. माझा पाय मेला रे का? मेला. तुम्ही सगळ्यांनी मिळून ते का मारला? सगळ्यांनी मिळून मारला रे. दीदी मग पैसे दे. अरे माझ्या बाईकने चॉकलेट आणून ठेव. ये वहिनी अगे होगी राव कशी रडा नको. कोण इथं सांगतो तिचा भाई केव्हा तिथला कायमचा आणि आम्ही सगळे मित्र म्हणे. खराच 3 महिने झाले ह्या सगळ्यात. पण जेव्हा जेव्हा वहिनी कशी बघतो माझा रडा घेत रे. पण आम्ही तरी काय करतो तू? पण आम्ही तरी काय आमची बायको असत बरी. तुमची बायको असत रे. अरे पैसा पुढची फक्त तुमका बाय होय. तेव्हा सगळ्यांच्या बायको फक्त एकट्या वहिनीचा. अरे तिच्या वाईट नसतो इलो तर कोण एक गावात येऊ नये. तुम्ही सगळ्यांनी वेळात पाडलं ते का आणि त्याच्या पापाची. अरे बेलर काकडा मारा. तुम्ही आता काकडा तुमका सोडूचा नका. अजिबात सोडूचा ना. तुमच्या काय तुमका सगळ्या का बघताना सोडूचा ना.
आम्ही जबाबदार असू या सगळ्यात. अरे त्या दिवशी जर आम्ही त्या राक्षसाची अशी चेष्टा करून नसली तर आज असा काय जावचा नव्हता. अरे कोणाक माहिती तो राक्षस जो करतो म्हणा, आमका काय स्वप्न पडताला. अरे पण त्याचं बापूसच बैल त्याला चिडे म्हणे. नाही पण आमचाच चुकला. खराच रोज रोज त्याला चिडू आम्ही. मी लोक हनाम हनाम बरो असलो पण असा करतलो ह्या वाटात नाही आलं रे. अरे येतो येतो असताना कपाळात जडपट पोटले गे. होय मी सुद्धा बघलाय. मेलो खूप काम करी. आता पश्चाताप जातात. अरे अरे आता पश्चाताप करून काय फायदो. तर मरणारी मरण गेली आणि जाऊचा तर झाला. होय होय मरणारी मरण गेली आणि जावता झाला. अरे काय म्हणा आता तुमची लग्न झाली मरे. हा बायला हा मरे तुमका पोरा हा मरे तुमका. अरे त्यांच्यावर बलात्कार झाला झाले काय म्हणताले. मरणारी मरण गेली आणि जावता जाऊन गेला म्हणा. खराच रे छंड आम्ही छंड काही एक जावता ना आमच्या हातीत. अरे अरे थंड राव. आणि पुढे काय तुमचं सांग. अरे काय बोला उरला हा. अरे त्या बाबडा पोर आणि बापूस दोघाय गेली आणि ती वहिनी अशी गावभर येड्यासारखी फिरतात. अरे अरे तो आजचो पण आमका धमकी देऊन येता आणि आम्ही 5-6 जण भियालो ते का. आणि जाताना पैसे देऊन गेलो. नरकासूर करा हे आधीच सांगत्या. अबघ्या त्याच्या पुढे आता आमचं नरकासूर करूच ना. बरोबर असा नकोच करूया. होय होय ही लोक धरून बोरोच मारिया. आमका पैसे देता काय. तो सांगतो कसं आम्ही ऐकलो. होय होय आम्ही किती ऐका याचा भया झाला सोंग ऐका त्याचा. सोऱ्यात पैसे घेताना त्याच्याकडसून बघे ते काय ऐका त्याचा. त्याच्यापेक्षा आम्ही त्यांच्या घरात वाड्याच्या बाहेर जाऊया. कोणी एक कसल्या कार्यात जाऊया नको असं ठरवूया. होय होय काय रे कसली मीटिंग घेतात आणि किती आरडतात. आणि धावतात देवाकडे. काय झाला काय सुरू झाली सगळी काय गेले देवाकडे. कळतो नारळ हातावर कळतो घंटेपणा उभा. आणि काय रे तुमच्या झगड्याची देवळातच कशी जातात. हा देव पाणी मेल्या सगळ्या. अरे दिवाळीचा बक्षीस पोचला मग आमचा एक बरोस नरकासूर काढा. आकाश कंदील तो आकाश कंदील गेल्या वर्षा केल्या तसो बरे लाल भडक फोडली आया. तुमचे पैसे निघाले मी असे गुरगुरतात त्या आणि असे ओगीचे सगळे गोळा म्हणे. आता काय तोंडात भरली तुमची. ओगी किती कोण तुमचं मेलो काय कोण बाहेर जाणार आहे. तुझ्या जिना विचार बरे. हा काय झाला तर विचार जिला. आणि याक सांगते सोमग्या ह्याच्या पुढे तू आमका गाडी घातलेले चालायचे नाही. हा बरोबर बोलले बाळग्या. हे सोमग्या तू आमका पोचले ना गाडी घालू. आम्ही आमच्या कष्टाचा का तू कोणाच्या भीक बघा राहिलो ना. अरे अरे मेल्यानू चिमट्याचा बॉल भरा नाही झिलात वाट लायल्या त्याची हाऊसिक. आताचा काही पोर हातापायाचा झालेला आणि सोपवलेन रे मी त्यांचा अख्ख्या खान. आता पैसे काढ मरे. हा सोन्याचा आकाश दिवला आहे घरात. बरी दिवाळी साजरी करा पण याद लक्षात ठे त्याच्या पुढे तुझ्या घरात कोणच आमच्या गावातून पाय ठेवतो ना. कारण काय असा नाही कसलो सण असा नाही नाल्या आणि काय कोणाचा मरण असा नाही नाल्या कोणाचा बारसो. या पुढे आमचा तुझा सुटी काय लागायचा ना आणि सुएराय लागायचो. लक्षात ठे त्याच्या पुढे तुझ्या घरात आमच्या गावातून एक काही कोण पाय ठेवतो ना. आजपासून तुझं घर आमच्या वाडीच्या बाहेर. तू आमच्या तोंडाचा बघू नका. आम्ही थुकला तोंडात. बाहेरच्या पोरां माझी बाहेर मेल्या सोऱ्यां. आता आता सोरा सुद्धा बऱ्या बऱ्या
म्हणता मग काय सोपयला माका माझ्या जिलाक सांभाळून झालं सगळ्यात मस्कऱ्यान हे गावकऱ्यान ऐकाय मी काय सांगतोय त्या तरी ऐका माझ्या घर असा बाहेर दौडू नको रे अरे त्यापेक्षा मग मारू नका रे अरे तो जीवची सुद्धा हिंमत नाही का माझ्या तुमच्या पाया म्हणता ना पाया उपकार करा माझ्या उपकार अरे तो इल्लोरे माझ्याकडे पैशाचा बंडल पण मी नाही आपला त्याच्या पैसा तसेच गाडी मारला आणि धावडून घातलाय त्याचा पण माझ्या आता उपकार करा तुमच्या घरा रे सोडलं करा नाही पिवतोय रे नाही पिवतोय पण माका तुमच्या घरा पेडावला द्यावा डोळे उघड अरे डोळे उघड नाही तर माका तरी तुझ्याकडे तुझ्या पायाकडे वर रे मेलय तर तरी बरा होता सुटला होता याच्यातून ऐकल्यास बरं काय रे किती काय वाटतं हा आणि आज काय जास्त झाली काय होय जास्त झाली बघा पण तू विचारणार कोण अरे कोण काय सोरो पिता ता तुमका बरोबर कळता पण रेप करता पण ड्रग्स विकता ते तुमका मिळणार तिथे अरे कोणा ड्रायव्हिंग लायसन्स द्या त्याका तुम्ही बरोबर करता त्याच्याकडून पैसे मिळतात नाही तुमका एवढ्या तू आज जास्तच बोलतोय आणि वाईस वगीच राव आणि झील काय गेलो सांग पहिले तुझं तिथे तुका खबर नाही तर तुझ्या साहेबाक विचारणार आहे आणि काय करतले ते का धरू ना काय करतले परत खोटण्याचा नाक सोंग्या शाम के 7 बजे और खबर मिली है कि वो आके एक गांव में जहाँ पे हम अभी मौजूद हैं वहाँ पे लगभग 6 महीने पहले एक रेप केस की वारदात हुई वहीं पे एक शराबी ने किया पुलिस पे हमला करने वाला शख्स और कोई नहीं बल्कि उसी दरिंदे का बाप था जिसने रेप जैसी घिनौनी हरकत की पुलिस पर जिसने हमला किया उस शख्स का नाम है सोमनाथ वहाँ हमलेवार सोमनाथ हमला करने के बाद सीधा जंगल की तरफ भागा है उसका बेटा रंजीत जेल से रिहाई होते ही 8 दिनों से शाया है इशू हाथ में चाकू लेकर घूमते हैं यहाँ बाप बेटे कल ही पड़ोसी के गांव में 5 लाख रुपए की चोरी की शिकायत दर्ज की गई है क्या यही दरिंदे कर रहे हैं सब सवाल सबके दिलों एक बलात्कारी बेटे के बाद शराबी बाप भी दहशत इस गाँव में आप देख सकते हैं इस गाँव की वो जो माँ है जो पागल हो चुकी है और हर किसी से 5-5 रुपए मांगती है अपने बेटी के लिए पर उसकी मदद के लिए कोई भी हाथ नहीं उठा रहा है क्या होनी चाहिए इन गुनहगारों को सजा उम्र कैद या सजाए मौत आप भी हमें SMS करके बता सकते हैं 506070 पर हम फिर आएंगे ऐसे नए अपडेट के साथ तब तक जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए हमारा चॅनल धन्यवाद आता काहीच करूची आशा सगळ्याचीच वाट लागली नाही पहिली बघ कसा सगळ्यांनी मिळालं दिसत आणि आता काय काय असा रे आमचा लहानपणी कसा होता आणि आता सगळाच बदलला जो तो हया तसा आपल्याच करता आणि सगळे उगी आहोत होय होय दिवाळी येवच्या 35 दिवसांपासून सगळी तयारी लागतं खयचा शेण काढ खयचो घरात आणि फोवाच्या गिणीत ती येती मोठी लाय आणि आकाश जेव्हा आम्ही घराच्या पावळेक लावले मोठे मानग्याचो आकाश दिवो करू त्याच्यात एक बारीकशी पणटीचा उजेड कसो रे थंड रे साटिंगाच्या सालीचो कडून वकारी काढीत पिवचो लागा रे मेले मेले त्या सोंग्याच्या गांता सगळ्या गावाक सातिंगण वाटतो सातिंगण करू रे पण मेल्याचा मन तेव्हा मधासारख्या गोड होता रे गेले रे ते दिवस आता
तेव्हा आम्ही सगळे एकमेकांगेर फोव खाऊंक जा. शेवटा हय बेडार येऊन सगळ्यांनी हाडलेले फोव म्हाजो बाबा ह्याच्या मोठ्या बरादीत घालत आणि सगळ्यांका वाटली. म्हणा खा रे खा, जीवाक भरपूर खा, पण आता भय का. मी सुद्धा खूप खाल्लं. होय रे. अरे तेव्हा ते फाव खाल्ले का अख्खो दिस आमचो खेळतो आणि फिराचो. अरे फाव खाल्ले सकाळचे काय मगे आमका भूकय नाही काय ताणय नाही. तेव्हा सोरो नाही आणि सिगरेटय नाही, तरी सगळे आम्ही मजेत होतो. आता सगळ्यात महाराज आमकाच लागत नाही रे. त्या आम्ही शेता विकली, सगळा विकला. तेव्हा आम्ही कसे जाय, तेव्हा आम्ही लाकडं हाडूक जाय. पोलिसांनी धरलो तर ती सुद्धा चोरी आणि हा, आणि पोलिसांनी धरलो तर सरकाराचो दंड. आणि आता का, आता सिलेंडर ना, आणि सिलेंडराचो दर तर आकाशात पोचलो. या कित्याक लागला जरा आमच्या खातीर ना. आता मळे नाही आणि शेत आहे ना, सगळा विकला नाही रे आम्ही. महाग जात आणि काय जात एका फक्त कारणीभूत आम्ही जाऊ. होय रे, बरोबर सांगलं. आता दिवाळीचो आकाश दिलेच बघ, एकट्यान तरी कोणी केलं असतो ना. बाजारात मेळटा ना विकत, मग हे कित्याक कोण करता. तू तरी केलाय आकाश घराकडे. यादी मरे हरण एक त्याच्या घरात, तुझो मित्र मरे तो कोणाकडे. आणि कोण सोंगो मरे तो लंगोटिया. होय होय, पहिलीचे लंगोटी यार मरे ते. एक तो चहा आणि दुसरं बिस्किट. तू त्याचा लंगोटिया. दोघं बाजार पिओ बाईक पळाली. तेव्हा मेल्याची वासाकच बाईक कटान पळाली. काय सांगतोस. होय तो झाली 4-5 वर्षा. तुझी पाळलेली होती ती साधी सुधी म्हणून रवली अडकान रवली. अरे शिरारे मार हरण. तसा नाही रे, ती जाय होती पळा. ऐका, ती जाय होती पळा. हो तिच्या वाचून लागलो. वाटलं ना सांगता. अरे बाबडे ती काय बाय हो, ती का गाडी घालतात. होय रे होय. ह्या वर्षा शिंगे का रमाड घातल्या ना. गेल्या 2 वर्षा झाली लागणार. पेढो नाही तो नाही जिलेबी तरी. मी मरे छका पेढो नको आणि जिलेबी नको. छका मड्यार घालू. हो ती येता पिढा येतात ती बघा. हे बाबा भावा व्हायला घालाली पुढे आले. काय कावा. ए बाबा रावा रे, मी काय सांगतोय तरी ऐका. तू खय असा रे, निर्णय काय रे. त्या समोर काल सोरो सोडलं मी, पण आज परत पितळ आणि पितळ. तू फक्त डोळे बंद करून बस. आणखीन काय जाऊचा तुझ्याकडसून. अरे देव तू, अरे गुण तू गुण. तू जर देव असलेला त्याने असा घडाचाच नसलेला. आधी पितळ आणि मारा सर पितळ. तुझ्या पेडावर नरकासूर करतात. देव तू, अरे हा नरकासूर करू का देऊ नको. मग कोणा मारूचा प्रश्न देवतो ना.
देवाची मूर्ती घेऊन गावभर मिरायत पडे. तू काय तसं व्हाय ना? सोरो पिऊन नरकासुरा बरोबर आणि 50 नरकासूर लागतात का बघून तू काय मजा येतात होय? तुका सवय झाली हा, तुका सवय झाली अशी वगैरे बघूची. आता काय रिमोट सांडलं तुझं होय? पितळाय मी मला सर पितळाय पुरे जाऊ नाही तुका कोणाक दिले काय अगे तुझ्या बाईक केव्हा दिले मी उरडून चोतो केले त्याचो माझ्या डोकीवर बसलेला नाही ना चिरडून उडले त्याका बरीच गावलाय या सामसून जंगलात भय दिसणार आहे तुका ह्या पाऊस जरी पुढे टाकलास ना तरी मी तुका मारतले मी तुका मारतले मी तुका मारतले माझा पाय तुका मारतला ना सोडते तुका
चिंता नको बघा, बापूस मिळाला तुझा. आईच्या मी तुझा बापूस नाही आणि तू माझा पैसे दिले बाप्पा भाई किती दिलं आणि वृद्धावली. आवाज नको तुझे. आज मी खूप पिलाय पण तुझ्या पैशाचा पिऊ नाही. मी थुकताय तुझ्या पैशाचे. आरामाचं पैसा सोमनाथान केव्हाच वापरून नाही. सोमनाथ म्हणतात नका. सोमनाथ थोडा सुद्धा आरामाच्या पैशाचं पिणार सोडून आता औषध सोडून ढोला
जेवण केला बोल चला रे अरे कितक्या लाईट आणणार तू काय बरे अजून करे मला तरी वाजा नाही अरे बाबा तिकडे यायचं काय करून घ्यायचं नाही चला येऊन मी त्याचा बरं मार्या करून ते बघ त्याचे पैसे ठेव मी लोक तोंडावर मार्या करून पैसे अरे पण ते टीव्ही काम कर काय ऐकलंय बा ते झील बाबू एक झाल्यावर कानात कळाले म्हणा त्या पोलिसांना मारून शी काय झिला बापाची तर जोरात केलं आणि आता जर गेलो आमदार तेव्हा सांगी शाळा बांधले थिएटर बांधले आणि आता काय केले काय करतायत रे तू नर कासुरा नाही त्याच्या जाळूचो आता ना कान पडायला वाजवतलं ए उमेश बंद करतो स्पीकर 10 वाजल्यानंतर बंद सगळा घरियार चालू असतं बरं रातभर का बंद करा आधी शहाणपणा नको काका हा आणि तू आकार शिकवू नको शहाणपणा कोणी सांगली त्यांनी आपला विचारला एका तुमच्या पैशांचा व्यवहार कळणार आहे ना कोण ऍग्री मी हा अरे अरे आजा तुमका पोलिसांच्या ह्याचं पैशांचे वाद पाहतो नाही अरे त्यांचं जो बरोबरच्या आधी हिशोब असता बघ तो त्यांच्या खिशात असता खिशा कोण ऍग्री मी हा तुमका सगळ्यांच्या बावड्यात टाकतलोय बावड्यात टाकलं अरे त्यात काय नवीन असा ते पोरग आणि बापाशी काय बावड्यात टाकून मारल्यात मरे तुम्ही हल्लो रे हल्लो खरं नरकासूर हल्लो कोण रे पैसून घ्या कोणाला मारून आणलं होतो अरे सोमग्या अरे कोण रे हो अरे ओळखा आहे का ना बरे अरे सोमग्या कोण तो नरकासूर खरं नरकासूर कोण हो आणि तू हे कोणा घालणार अरे हे का कोणी मारलो आणि पैसा मारलो तो सांग खरा काय का सांग अरे सांग रे सोमग्या कोण तो झील तो मातो मी मारलो मी मारलो माझ्या झिला नरकासुरा मी मारलो माझ्या हातीने मारलो त्याच्या डोक्यात दगड घालून मारलं मी मारलं गेलो तडफडायला दिलं आणि याचा बापूच म्हणून मी सुद्धा तडफड त्याच्या डोक्यात दगड घालताना माका ही वहिनी तो बापूच दिसलो तो पाय दिसला त्यांचा आयुष्य या नरकासुरात झोपायला मी मारलं आहे का बघ मी मारलो आहे का तुमच्यापासून काय जाणणार तुमचं काम मी केलंय तुमचं कायदा केला तुम्ही हे काय म्हणतात शिक्षा तू सगळ्यांचं पालन करतो बरं तू सुद्धा आणलं यांच्या कायद्यासारखं नरकासूर होणार नाही तुका बघ आणलं खरं नरकासूर आणलं मी गावकऱ्यांनी चुकलं मी माझ्या आयुष्यात मी काय बरा करू त्या इतक्यात काय ही सगळ्यांचा भयाना म्हण पण या भयानाच्या बाईक आपल्या बहीण मानून ना आणि आता आयुष्याच्या वयाच्या वहिनी सुद्धा हात घ्या माणूस तुमका सांगतोय कोणी याच्या सुधीक करूतो ना अरे सुधीक माणसाचा असता असल्या राक्षसांचा आजची ही दिवाळी आपण खऱ्या अर्थान साजरी करूया आता वेळ
शील या की दिवाळे निसते हे आकाश कंदील आणि पंट्या पेटवून पण असल्या राक्षसांक पेटवून आम्ही दिवाळी साजरी करूया. देव देव करूच्या पेक्षा आपल्या मनातला कृष्ण जागो करूया आणि आमच्या प्रत्येक बहिणी द्रौपदी वस्त्र पुरवल्या मानलं. मी माझ्या जिल्ह्यात मानलं पश्चाताप जाता मग एका जन्मात घातल्याचं मानलं. मी मानलो सगळ्यांची चूक हे सगळे जबाबदार. अरे त्याचा काय करायचा ते बघून काय रे यांच्यानी आणि गरीबांचे पोट दिसतात तरी कोणाच रे आज सगळं पैशाचं खेळ चालू. अरे चुकतं नाही अरे त्याच्या लहानपणी जर त्याच्यावर चांगले संस्कार झाले असते ना तर आज तो दिवस काही एवढं नसलं असतो रे. तो परदेशी गेलो असतो. शाळेत सुद्धा तसाच रे. लो हुशार लो ढ वाडा बरोबर लो शिकता लो कायच ना. गावात शहरात देशात सगळ्यावर हात चालू आहे. मी तुका हात सोडून सांगते ही वृत्ती सोडा रे. अरे वाईट म्हणत म्हणत तो आणखीच वाईट होता. प्रत्येक जण आपलं संकल्प त्याच्यावर प्रेम करशील ना त्याचा मोचन आले त्याच्यात चांगले संस्कार करशील किती बरं होईल. आणि मेल्यानंतर उपोषण आणि मेणबत्ती जाळण्यापेक्षा जिवंत असतानाच ते कसं घडवण्याचा प्रयत्न करतात. खूप बरं झालं खूप बरं झालं. हॅलो साहेब, मी पोपट इन्स्पेक्टर चुलबुल भांडे बोलतोय. साहेब एक मर्डर एक सुसाइड केस आहे साहेब.